आढावा। पिपाणी चिन्ह रद्द, शशिकांत शिंदेंनी निवडणूक आयोगाचे या संदर्भात मानले आभार, तर हा निर्णय लोकशाहीसाठी एक सकारात्मक पाऊल। शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया, पिपाणी या चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदेंसह पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक उमेदवारांना बसला होता फटका। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही, अकोल्यातील तरुणाचं शरद पवारांना पत्र, तर सूचनेनुसार मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार, अनिल देशमुख यांची माहिती। ग्रामीण भागामध्ये मुलांच्या लग्नाची फार मोठी सामाजिक समस्या, सर्व राजकीय नेत्यांनी यावर चर्चा केली पाहिजे, पवारांना तरुणानं लिहिलेल्या पत्रावर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। तर नोकरी आणि व्यवसाय करत असताना सुद्धा नावावर शेती नसल्यानं लग्न ठरत नव्हतं, मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। शेती विकत घेतल्यानंतर एका महिन्यानं निरोप आला आणि लग्न जुळलं, भोयर यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीमध्ये अमोल मिटकरींना स्थान, रुपाली चाकणकरांचंही यादीत नाव, मात्र रुपाली ठोंबरे पाटलांचं नाव प्रचारक यादीतनं वगळलं। नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यासाठी जोरदार तयारी सुरू। नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वेबसाईटवर कागदपत्र अपलोडिंगची आवश्यकता नाही, नामनिर्देशन पत्रासोबत ही माहिती आता अपलोड करता येणार। ठाणे जिल्हा परिषद भाजपची झाल्याशिवाय राहणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य, तर ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेत वाद निर्माण होण्याची सुद्धा शक्यता। आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी सांगावं, चूक झाल्यास ती पुन्हा सुधारू, नाशिकमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन, कुंभमेळ्याची कामं पारदर्शी होतील, निधीची कमतरता भासणार नाही, फडणवीसांची ग्वाही। प्रदीप गारटकरांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद, तर प्रदीप गारटकर यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकलपट्टी करा, राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष सुरेश घुले यांची मागणी। दरम्यान पक्षानं डावलल्यास आम्ही सोडणार नाही, गारटकरांचा इशारा। सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख भाजपात जाणार, हजारो कार्यकर्त्यांसोबत बाबाराजे देशमुख लवकरच भाजपात प्रवेश करणार। विधानसभा निवडणुकीप्रमाणे नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांसाठी आता खर्चाची दरसूची लागू, उमेदवारांना खर्चाची मर्यादा, सर्व राजकीय पक्षांना नियम दिले जाणार। इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे अमरावती फलक लागल्यामुळे आता भाजप आक्रमक, खासदार अनिल बोंडे, शिवराय कुलकर्णींसह पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट, या माध्यमातून लव जिहाद निर्माण करण्याचं काम सुरू, अनिल बोंडेंचा आरोप। दिल्ली स्फोटातील आरोपींचा 4 ठिकाणी मालिका स्फोट घडवण्याचा प्लॅन होता, प्रत्येक दोघांच्या टीम्सकडे आयडी वाहून नेण्याची जबाबदारी होती, सूत्रांची माहिती। तर दिल्ली बॉम्ब स्फोटातील आरोपींकडून 20 लाख रुपये जमा, स्फोटकांसाठी 3 लाखांचे एनपीके खत खरेदी केल्याचीही माहिती। आता बघूयात मनपांच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी चर्चेत, दीपेश म्हात्रेंनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर शिवसैनिक आक्रमक, सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारा जिल्हाप्रमुख हवा, बॅनरवर आशय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर आता मोठे स्फोट होतील, महायुतीतले नेते कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये येतील, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया, तर भाजप आणि महायुतीमध्ये केवळ दलाल शिल्लक राहतील, सपकाळांचा टोला। पुणे महापालिकेच्या 41 प्रभागातील 165 जागांवर आमची तयारी सुरू, स्वबळासाठी आमची पूर्णपणे तयारी, जागा वाटपाचा शिंदे निर्णय घेतील तो मान्य असेल, धंगेकरांची माहिती। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, शिवसेना भवन या ठिकाणी मनसेकडून बॅनरबाजी, तर आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून भाजप आणि शिंदेंच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न। एक संधी नव्या नेतृत्वाला, माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या प्रभागात बॅनरबाजी, शाखा प्रमुख गोपाळ खाडे यांच्या पत्नींना उमेदवारी देण्याची मागणी, उमेदवारी निवडी संदर्भात उद्धव ठाकरेंसमोर नवं आव्हान। यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपसह ठाकरेंच्या सेनेकडून सुद्धा नवीन चेहऱ्यांना संधी, आरक्षण सोडतीत अनेक माजी पुरुष नगरसेवकांचे वॉर्ड महिला आरक्षित, तर पक्षांना महिला उमेदवार शोधण्याची आता वेळ, तर ठाकरे सेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि श्रद्धा जाधव पुन्हा दिसणार निवडणुकीच्या रिंगणात।
कितीही काही झालं तरी हा वॉर्ड सोडणार नाही, तेजस्वी घोसाळकरांचं वक्तव्य. तर आम्ही जे उमेदवार देऊ ते निवडून येतील. ओबीसी वॉर्ड झाल्यामुळे लोकांमध्ये नाराजी झाल्याचीही तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया. काँग्रेस पुणे महानगरपालिकेमध्ये एका कुटुंबातील एकालाच तिकीट देणार, काँग्रेस अध्यक्षांनी निर्णय घेतला असल्याची माहिती. महापालिका निवडणुकीची सोडत निघाल्यानंतर अनेक वॉर्डांमध्ये उलटा पालट. नगरसेवक निवडणूक लढवणार नसल्याचं शीतल म्हात्रेंकडून स्पष्ट. तर वॉर्ड क्रमांक 7 मधून ज्याला तिकीट देणार त्याच्यासाठी काम करणार, शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया. आता बघूयात निवडणुकांसंदर्भातल्या स्थानिक समीकरणांच्या टॉप 9 बातम्या.